देशामध्ये एक खूप धक्कादायक घटना घडली आणि ती म्हणजे 4,000 EVM मशीन जळाल्या. त्याच EVM मशीन ज्यावरती लोकांना शंका होत्या. आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या मनामध्ये EVM मशीनबद्दल शंका उपस्थित झाल्या होत्या. अनेक लोक म्हटले बॅलेट पेपरवरती मतदान घ्या. पण अजूनही भारतामध्ये तो निर्णय मात्र झाला नाही आणि अशामध्येच ज्या EVM मशीनवरती शंका केल्या जात होत्या त्याच 4,000 EVM मशीन जळाल्यात. आता ज्या 4,000 EVM मशीन वापरल्या गेल्या होत्या त्या कोणत्या निवडणुकीमध्ये वापरल्या गेल्या होत्या? खरंच त्याच्यामध्ये काही महत्त्वाचा डाटा होता का? आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या ठिकाणी EVM मशीन ठेवल्या त्या ठिकाणी आग कसं काय लागली? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळतील. ज्या ज्या लोकांना EVM मशीनबद्दल शंका आहेत, जी लोक म्हणतात बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. यामधून आपल्याला खरं कारण समजणार आहे. ज्या EVM मशीनवरती लोकशाही चालते ती लोकशाही खरंच संपली की धोक्यात आहे? तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर राज्यामध्ये वातावरण तापलेलं होतं. विरोधी पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेवरती सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. EVM मशीनवरती अनेक लोकांनी शंका घेतली आणि हे फक्त पश्चिम बंगालच्या निवडणुकीतच झालं नाही. ज्या ज्या ठिकाणी भाजपचा विजय झाला त्या त्या ठिकाणी EVM मशीनवरती लोकांनी शंका घेतल्यात. एवढंच काय, निवडणूक आयोगावरतीही लोकांनी टीका केली. विरोधक म्हणतायत निवडणूक आयोग हे भाजपच्या सांगण्यानुसार काम करतंय. अशा परिस्थितीमध्ये अचानक एक घटना समोर आली आणि त्याने संपूर्ण देशात खळबळ उडवली. कोलकात्याच्या अलीपूर भागामध्ये एक शासकीय इमारत आहे. त्या इमारतीला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली. ही काही साधी आग नव्हती, कारण की त्या आगीमध्ये 4,000 EVM मशीन जळून खाक झाल्यात याचा दावा करण्यात आला आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या 4,000 EVM मशीन जळाल्यात त्या आत्ताच झालेल्या बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलाय असा देखील दावा करण्यात आला आहे. स्वतः राज्यातील मंत्र्यांनी हा दावा केलाय. त्या 4,000 मशीन पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरल्या होत्या. त्यामुळे या घटनेकडे लोक संशयाने पाहत आहे. आता पण ही आग कसं काय लागली तेही समजून घ्या. बघा, कोलकात्याच्या अलीपूर भागामध्ये 9 मजली शासकीय इमारत आहे. त्या इमारतीमध्ये विविध सरकारी कार्यालयासाठी जागा वापरली जात होती. त्याच इमारतीमध्ये जिल्हा परिषद विभागाचे 24 कार्यालय होते. बुधवारी या इमारतीला आग लागली आणि यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना लगेच उघड झाली नाही. आज डिजिटल युगामध्ये देशभरामध्ये लगेच बातम्या पसरतात, पण इतक्या मोठ्या घटनेची माहिती 2 दिवसांनी मीडियासमोर आली. बुधवारी त्या इमारतीला आग लागली आणि शुक्रवारी त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. यानंतर अनेक लोक म्हणू लागले ही बातमी जाणून बुजून दाबली गेली, लपवली गेली, त्यामुळे ती शुक्रवारी उघड झाली. पश्चिम बंगालमध्ये नुकतंच भाजपचं सरकार स्थापन झाले. सरकारी अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा या विभागाचे भाजपचे राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी या घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितलं, शासकीय इमारतीला जी आग लागली त्यामध्ये 4,000 EVM मशीन जळून खाक झालेत आणि त्या 4,000 मशीन आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झालत्या त्यामध्ये त्या मशीन वापरण्यात आल्या होत्या, असं स्वतः भाजपच्या मंत्र्यांनी दावा केला आहे. भाजपच्या मंत्र्याचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण की अनेक लोकांना शंका होत्या त्या 4,000 मशीन जुन्या होत्या की आत्ता झालेल्या विधानसभेमध्ये वापरलेल्या होत्या. पण भाजपच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं, आत्ताच विधानसभेमध्ये निवडणुका झाल्या त्याच त्या 4,000 EVM मशीन होत्या. या घटनेतील आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे आगीचा पसरलेला मार्ग. स्वतः मंत्री कौशिक चौधरी यांनी संशय व्यक्त केला आहे. ते म्हटले की ही सामान्य आग वाटत नाही. इमारतीचा 4था, 5वा, 6वा या मजल्याला विशेष काही नुकसान झालेलं नव्हतं, पण 7वा आणि 8वा या मजल्यापर्यंत आग कसं काय पोहोचली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्या ठिकाणी EVM मशीन होत्या त्याच मजल्यावरती आग लागली हे कसं काय शक्य आहे? यामध्ये घातपाताची शंका व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर मात्र विरोधक आणि लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, कारण की अगोदरच लोकांना EVM मशीनवरती शंका आहेत. लोक अगोदरच म्हणतात बॅलेट पेपरवरती मतदान घ्या आणि अशा परिस्थितीमध्ये 4,000 EVM मशीन जळत आहेत, ते पण आत्ताच विधानसभेमध्ये वापरलेल्या EVM मशीन. याच EVM मशीनबद्दल अनेक लोकांनी सांगितलं होतं, आम्हाला EVM मशीनचा डाटा द्या, आम्हाला तो चेक करायचा आहे. पण निवडणूक आयोगाने त्यामधील कोणताही डाटा विरोधकांना दिला नाही किंवा ज्यांनी अपील केली होती त्यांना देखील दिला नाही.
निवडणूक आयोग म्हणते EVN मशीन चेक करण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि अशामध्ये जर 4,000 EVN मशीन जळत आहेत तर लोकांचा संशय आणखीनच वाढणार साहजिकच आहे. त्यावरती पवन खेडा यांनी निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे या 4,000 EVN मशीन जळाल्या कसं काय, त्याचा डाटा आहे का, या सर्वांचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने लगेच द्यावं. पवन खेडा हे स्पष्टपणे म्हणाले, जर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही तर लोकांच्या मनामधील शंका आणखीन दाट होतील आणि लोकांना पूर्ण विश्वास होईल EVN मशीन जाणून बुजून नष्ट केले गेलेत, ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये दाखवलं अगदी त्याप्रमाणे. त्यामुळं निवडणूक आयोगाने लवकर स्पष्टीकरण द्यावं. पवन खेडा यांनी कोणावरती आरोप केला नाही, पण निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी भाग पाडले. आम आदमी पार्टीतील कार्यकर्त्यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. एका शासकीय इमारतीमध्ये आत्ताच झालेल्या निवडणुकीमधील EVN मशीन जळून खाक होत आहे, यावरती अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत. निवडणुका झाल्यानंतर या EVN मशीन कसं काय जळाल्या, या घटनेची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक आयोग तर दुसरंच कारण सांगतंय. विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी देखील या घटनेबद्दल संशय व्यक्त केलाय. तर भाजपचे नेते राकेश सिंग हे सांगतायत, ही शासकीय इमारतीला लागलेली आग अचानक लागलेली दिसत नाही, या पाठीमागं कोणाचं तरी नियोजन दिसतंय. आता बघा, EVN मशीनच्या मुद्द्यावरती विरोधकांकडून आरोप होणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण आता स्वतः भाजपचे मंत्रीच म्हणतात यामध्ये आम्हाला शंका वाटत आहे. ज्या ठिकाणी EVN मशीन ठेवल्यात त्या ठिकाणी आग लागली, यामध्ये काहीतरी गडबड दिसते. या घटनेमधील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्यानंतर EVN मशीन किती दिवस सुरक्षित ठेवणं गरजेचं असतं. निवडणूक प्रक्रियेनुसार EVN मशीन आणि त्यामधील डाटा काही कालावधीसाठी सुरक्षित ठेवला जातो. निवडणुकानंतर जर कोणी याचिका दाखल केली तर न्यायालयीन प्रक्रियेसाठी या मशीन महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यामुळे अलीकडे वापरण्यात आलेल्या मशीन अचानक अशा प्रकारे नष्ट होणं यावरती अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर लोकांच्या मनामध्ये आणखीन शंका दाट होत चालल्यात. EVN मशीन जळतात कसं काय? EVN मशीनचा डाटा विरोधी पक्षांना का दाखवला जात नाही? विरोधी पक्ष कितीतरी आरोप करतात, पण त्यांना EVN मशीन कोणताही डाटा दाखवला जात नाही. निवडणूक आयोग एकाच पक्षाचं म्हणणं का ऐकतं, विरोधकांचं म्हणणं का ऐकून घेत नाही? खरंच या EVN मशीनमध्ये काही महत्त्वाचा डाटा होता का? स्वतः भाजपचे मंत्री कौशिक चौधरी सांगतात, याच EVN मशीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरल्या गेल्या होत्या. मग आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, खरंच ही एक दुर्घटना आहे की निष्काळजीपणाचं उदाहरण आहे, की यामागे काहीतरी वेगळी कहाणी दडलेली आहे? ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे, त्यामुळे दुसऱ्या राज्यातील कोणताही नेता या घटनेबद्दल काहीही बोलत नाहीये. राहुल गांधी असो किंवा पंतप्रधान मोदी असो किंवा महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, ही लोक 4,000 EVN मशीन जळाल्या त्याबद्दल काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहण्यासारखं असेल. या सर्व प्रकरणाबद्दल EVN मशीन जळाल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी जे काही स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतंय? हा एक घातपात होता की मोठी दुर्घटना होती? याबद्दल आपलं जे काही मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.